पारगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातला महाराष्ट्रातील अगदी शेवटचा किल्ला. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती वसलेला खूप सुंदर असा किल्ला. सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिण उत्तर पसरलेली आहे. या रांगेच्या अगदी उत्तरेच्या टोकावरती येतो तो साल्हेर किल्ला आणि दक्षिणेच्या टोकावरती येतो तो पारगड किल्ला. तर दक्षिणेच्या टोकावरती अगदी शेवटी असलेला हा किल्ला म्हणजे घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. इथे असणाऱ्या जंगली प्राण्यांमुळे हा भाग खूप दुर्गम वाटतो, पण किल्ल्यावरती असणाऱ्या वस्तीमुळे आपण किल्ल्यावरती अगदी मनसोक्त फिरू शकतो. किल्ल्यावरती खूप सारे ऐतिहासिक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावरती खूप साऱ्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावरती असणारं खूप सुंदर असं मंदिर. तर चला, कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक खूप सुंदर आणि दुर्गम किल्ला आपण पाहूया. चंदगड पासून साधारणतः 31 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. इथे जाणारा हा रस्ता अगदी वळणावळणांचा आणि खूप सुंदर झाडी भरला रस्ता आहे. दोन्ही बाजूंनी जंगल आहे. चल, जंगलात जनावरांनी आमचा रस्ता अडवलाय. पुढं जसं जसं आम्ही पारगड जवळ करत होतो तसा तसा सूर्यास्ताचा हा मनमोहक नजारा आम्हाला दिसत होता. पारगडाच्या अगदी जवळ पोचलो आणि समोर सूर्यनारायण अस्ताला चालले होते. या मनमोहक दृश्याचं डोळे भरून आनंद घेतला आणि पुढे आम्ही पारगडाकडे जायला निघालो. पारगड किल्ल्यावरती पारगड हे गाव वसलेलं असल्यामुळे गडावरती पूर्ण आपल्याला रहदारी दिसते. इथे नवीन आता सिमेंट कॉन्क्रीटची भरपूर सारी घरं बांधलेली आहेत. इथे शाळा आहे आणि हा डांबरी रस्ता पण बनवलेला आहे. किल्ल्यावरील मराठी शाळेच्या प्रांगणात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. सूर्यनारायण अगदी अस्ताला झाले होते. सगळीकडे अंधारलेलं होतं आणि आम्ही निघालो त्या किल्ल्यावरच्या भवानी मातेच्या दर्शनाला. या अंधारल्या रात्री भवानी मातेचं मंदिर तर बंदच मिळालं, पण इथे एक अनोखी शांतता जाणवली. किल्ल्यावरती असणाऱ्या गडकरी काकांच्या घरी आम्ही जेवणासाठी सांगितलं होतं. तिथं येऊन फ्रेश झालो आणि त्यानंतर आलं ते गडकरी काकूंच्या हातचं हे गरमागरम जेवण. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेलं, पण खूप रुचकर असं जेवण. संध्याकाळच्या वेळी दिवसभर फिरल्यानंतर असं जेवण मिळणं म्हणजे सुखच. इथलं जेवण खाल्ल्यानंतर आम्ही जवळच मुक्कामाची सोय शोधायला लागलो. तर इथेच एका घराच्या ओसरीत टेंट लावायचं ठरवलं आणि हा आमचा टेंट लावण्याचा जुगाड. तर आता इथं या बंद घराच्या अंगणात टेंट लावलेले आहेत. इथं हा आपला पहिला टेंट आणि त्याच्या शेजारी हा दुसरा टेंट. मुक्कामाची निवांत सोय झाली. पहाटे दव पडेल आणि टेंट ओला होईल म्हणून या पत्र्याच्या खाली लावला आहे. टेंटमधला हा आपला संसार. चला आता तयारी करूया. आपली मॅट रेडी, इथे चादर, स्लिपिंग बॅग, इकडे हे उशी पण रेडी आणि हा आपला आता टेंट. चला निवांत पारगडावरचा आपला मुक्काम. तर बऱ्याच दिवसानंतर परत एकदा
सह्याद्रीतल्या कुठल्याच्या किल्ल्यावरती मुक्काम आपला आणि आता पारगडावरती. चला भेटूया आता सकाळी. सव्वा 6 वाजले सकाळचे आता. आणि आता आपल्याला किल्ल्याकडे जायचंय सूर्योदय बघायला. तर इथं समोर आपण मुक्काम केला आहे. आपण टेंट अजून पण काढलेले नाही आता आपल्याला बघायचं आहे किल्ल्यावरचा सूर्योदय. तर चला आवरलंय सगळं, निघूया किल्ला भ्रमंतीला. इकडे मस्त गुलाबी रंगाची झालर आली आहे. लवकर जाऊन सूर्योदय पाहू. हा किल्ल्यावरती येणारा गाडी रस्ता, किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूने हा गाडी रस्ता वरती येतो आणि किल्ल्याला येणाऱ्या पायऱ्या पण आहेत. तर आपण आपल्या गड भ्रमंतीची सुरुवात करू दक्षिण साईडने आणि तसंच आपण पूर्ण गाड्याने फिरत जाऊया. तर आपल्याला जसं आपण गाडीने प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला ही समाधी बघायला मिळते. हे तुळसाबाई विठोजी माळवे यांचं स्मारक आहे. इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाचे पुत्र शहाजादा मुअज्जम आणि खवास यांनी किल्ले पारगडावर हल्ला केला होता. तेव्हा इथल्या मावळ्यांनी गनिमी काव्याने त्यांना हैराण केलं. या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे दारातीर्थी पडले. तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या तुळसाबाई, त्यांनी सती गेल्या होत्या. तर त्यांच्या स्मरणार्थ बांधलेलं हे स्मारक. जसं कड्याकडे जायला लागलो तसे सूर्यनारायणाच्या बाजूने असलेलं तांबूसकडं अजूनच मनमोहक वाटू लागलं. हा पारगडावरून दिसणारा सह्याद्री. इकडे आता तामसर झालंय, अजून सूर्य व्हायला थोडीशी वेळ आहे. तोपर्यंत आम्ही इथे चहाची तयारी करतो. मस्त कड्यावरती बसून चहा घेऊ आपण. महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावरती असणारा कोल्हापूर जिल्ह्यातला पारगड किल्ला, त्या किल्ल्यावरचा हा एक कडा. त्या कड्यावरून आपण जर खाली पाहिलं तर उगवणारे सूर्यनारायण, त्याच्या बाजूने पसरलेली तांबूस रंगाचं वलय आणि तिथे आम्ही बसलेलो चहाची तयारी करत. आयुष्यात अशा मोमेंट खूप कमी येतात. या मोमेंट नक्कीच जागल्या पाहिजेत आणि या रिक्रिएट केल्या पाहिजेत. चहा तयार झालाय, या कड्यावरचा चहा घ्यायला. इथून आपण गाडी रस्त्याने किल्ल्यात प्रवेश करतो आणि हा पूर्ण इकडचा किल्ल्याचा परिसर. तर आता आपण पूर्ण तटबंदीला चक्कर मारू आणि परत इकडे येऊ. चला आपल्याला किल्ल्यावरती काय काय मिळतंय ते बघू. इकडच्या साईडला हा पूर्ण खालचा परिसर, तिकडून येतो तो गाडी रस्ता आणि पूर्ण किल्ल्याला वेढा मारून वरती येतो. आता आपण असेच पुढे जाऊ. इथे चालताना आपल्याला मध्ये हे पुरातन तटबंदीचे अवशेष मिळालेले आहेत. या पूर्ण बाजूने कदाचित तेव्हा तटबंदी असेल, आता पडलेली आहे.
या तटाच्या शेजारीच आपल्याला हे अवशेष मिळालेले आहेत. या इथं अशा उतरायला या पायऱ्या आहेत पूर्ण. आणि पुढं खाली आलं की इथे पाणी आहे. कदाचित पाणी असेल, पण तिथून खालून जायला जागा आहे. आपण थोडंसं खाली उतरून बघू काय आहे नक्की. हे नक्की काय ते सांगता येत नाही आहे, कारण या ज्या पायऱ्या येतात या पायऱ्यांनी एक माणूससुद्धा अगदी उतरू शकत नाही, एवढ्या अरुंद येतात. आणि खाली आल्यानंतर इथे पाणी जरी येत असेल तरी इथून खालून जायला पण जागा आहे. टाका असतं तर कदाचित असेल. याचं प्रयोजन काय होतं नक्की काय सांगता येत नाही आहे. इथे हे पण पूर्ण खोलपर्यंत नाही आहे आरपार. हे आपल्याला बघायला मिळालं. इथून वरती जायचं म्हटलं खूप अरुंद आहे, अगदी दोन्ही बाजूचे खांदे घासतात पूर्ण. आणि आपण वरती येतो. याच तटबंदीने चालत आपण उत्तरेच्या दिशेला आलो की आपल्याला दिसतंय खूप सुंदर असं महादेव मंदिर. याच तटाने चालत आपण उत्तरेच्या सकडा तर आपल्याला इकडं शिवालय पाहायला मिळतंय. अगदी इकडच्या या बुरुजाच्या कड्याच्या टोकावरती बांधले ते आताचं बांधकाम वाटतंय. ते शिव मंदिर. ओम नमः शिवाय. इथे शिवपिंड. मंदिराच्या शेजारी हे तळं दिसतं. पावसाळ्यात कदाचित भरलेलं असेल, पण आता आटलेलं होतं. असे तुम्ही दुर्मिळ भागात आला की पाण्यासाठी करायला लागलं ते जुगाड बघा. इथून खडकातून पाणी वाहत येतंय. यांना काही दिवस पुरेल म्हणून असं इथं साठवून ठेवलेलं आहे, पिण्यासाठी अगदी योग्य पाणी. तळ्यापासून पुढे निघालो ते उत्तरेच्या बुरुजाला. या बुरुजाला शेलार बुरुज असं पण नाव आहे. किल्ल्यावरती बरेच बुरुज येतात. त्यांची काही समजलेली नावं आम्हाला म्हणजे भालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे अशी या बुरुजांची नावं आपल्याला समजतात. इथे आपल्याला या बुरुजात चोर दरवाजा समान दिसतोय. नक्की त्याचा उपयोग काय होता माहिती नाही, पण इथून ह्या पायऱ्या खाली उतरत जातात. आता हे पूर्ण बुजलेलं आहे. आतमध्ये अगदी पलीकडचं दिसतंय, पण दगडी पडून बुजलेलं आहे. बाहेरच्या बाजूने बघितलं तर इथं हे दगडी पडलेले येतात. कदाचित हा टेहाळणीसाठी केलेला असेल. इकडं पायऱ्या उतरताना दिसता येतात आणि ही वरचा वायक पडलेला आहे. इथून खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो, त्यामुळे कदाचित टेहाळणीसाठी वगैरे बनवलेलं असेल हे. इथे जाणं हे बघा इथून, कारण खाली तरी कडा आहे, खाली जायला जागा नाही आहे. पण सरळ पुढे गेला तर इथे कदाचित हा बुरुज असेल. हा इकडून आपल्याला पूर्ण तो बुरुज दिसतोय बाहेर खडकावरती गेलेला. त्याच्या खालून ही गडावरती येणारी वाट अशी पूर्ण या कड्याच्या खालून जाते आणि समोर दिसणारा विस्तीर्ण प्रदेश. तटबंदीत असलेलं शौचकूप 1676 मधील पोर्तुगीजांवरील स्वारीवरून परतताना छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज आदिलशाह व सावंतवाडीचे खेम यांच्यावर कायमची जरब बसवण्यासाठी हा किल्ला वसवला.
या किल्ल्यावर त्यांनी तानाजींचा मुलगा रायबा मालुसरे यांना किल्लेदार म्हणून नेमले. गडाची वास्तुशांती व गृहप्रवेश यासाठी महाराज स्वतः या गडावर हजर होते. याच्या निर्मितीनंतर जवळपास 200 वर्ष हा गड मराठ्यांच्याच ताब्यात होता. ही पारगडाच्या पायथ्याला असणारी वस्ती. इथे आहे तो पारगडाचा बस स्टॉप आणि या समोर दिसतात या पारगडावरती चढून येणाऱ्या पायऱ्या. हा पायरी मार्ग आपल्याला इथे वरती घेऊन येतो. याच रस्त्याने पुढे आलं की आपल्याला दिसतं ते किल्ल्यावरील मारुती मंदिर. मंदिरासमोरील डाव्या बाजूस घडीव दगडात बांधलेली एक समाधी पाहायला मिळते. घडीव दगडात बांधलेली समाधी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची असावी. मंदिरातील मूर्तीच्या कानात असलेली बिगबाळी पाहता ही मूर्ती कदाचित उत्तरकालीन असावी. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावरती तुटलेल्या 4 तोफा आणि बंदुकीचे अवशेष ठेवलेले आहेत आणि चौथऱ्यावरच समोर ध्वजस्तंभ दिसतो. या तोफा पाहिल्या की या किल्ल्याच्या असलेल्या शौर्यत्वाचं आपल्याला प्रतीक मिळतं. मंदिरा शेजारीच खालून येणारा पायरी मार्ग आहे. त्या मार्गाने खाली उतरून आलो मी. तर हा पारगड किल्ल्याचा बस स्टॉप. इकडून जी वाट येते ती आपल्याला कोल्हापूरकडून चंदगडकडून घेऊन येते आणि इथून तुम्ही इथे गाडी लावू शकता किंवा इकडच्या रस्त्याने आपण वरती घेऊन जाऊ शकतो. सिंगल रोड आहे थोडासा एकदम चढणीचा आणि इथून वरती बघितलं तर किल्ले पारगडाचा हा बोर्ड आणि या ज्या पायऱ्या येतात या आपल्याला वरती घेऊन जातात. पायऱ्या सिमेंटमध्ये जरी दिसत असल्या तरी खूप रेखीव अशा पायऱ्या असतील कदाचित या. याच पायऱ्यांनी पुढे आलं की आपल्याला दरवाजा दिसतो. कदाचित हा नवीन काळात बांधलेला असेल पण अंदाज पाहून तरी वाटतं की कदाचित जुन्या काळात याचा एखादा दरवाजा असेल आणि त्यावरती ठेवलेल्या 2 तोफा. शेवटच्या टप्प्यात आपल्याला कातळात खोदलेला जिना दिसतो. त्या पायऱ्या चढून वरती आलं आणि किल्ल्याच्या रस्त्याला लागलं की डाव्या हाताला आपल्याला हे कातळात खोदलेलं एक पाण्याचं टाकं दिसतं. आतमध्ये खोलवर दिसतंय तसेच रुंदही दिसतंय. वरून पाहिलं तर एकदम छोटं वाटतं. किल्ल्यावरची टुमदार अशी घरं. तटबंदीवरून जर आपण खाली पाहिलं तर खूप सुंदर असा वळणावळणांचा रस्ता दिसतो. पारगडवरून गोव्याला जाण्यासाठी हा सर्वात सोपा रस्ता. इकडे बघा ही खूप जास्त दाट झाडी आहे एका जागी आणि तिथे एक तटबंदी आहे. बऱ्यापैकी शाबूत आहे तटबंदी इथली. आपण बघू याच्यावरती जाऊन या झाडात इथे थोडीशी कोसळली आहे. इथे ही तटबंदीच्या वरची बाजू.
किल्ल्यावरती हे रिसॉर्ट बांधलेलं आहे. इथे लोकांच्या राहण्याची सोय केली जाते. पण या रिसॉर्टच्या पाठीमागं पाहिलं तर दारूच्या बाटल्यांचा असा खच पडलेला आहे. किल्ल्यावरती अशी कृत्य केली जातात आणि ते इथल्या लोकांच्याकडून. खूप वाईट अशी गोष्ट आहे. याच्यावरती नक्कीच विचार केला गेला पाहिजे. किल्ल्यावरती या गोष्टी रोखल्या गेल्या पाहिजेत. किल्ल्याच्या दक्षिणेच्या बुरुजाच्या शेजारी असलेला तलाव. त्या तलावापासून अजून थोडं पुढं चालत आलं की हे कातळात खोडलेलं एक टाकं पाहायला मिळतं. यात बऱ्यापैकी उन्हाळ्यातही पाणी साठलेलं असेल. पायरी मार्ग आहे तसा गाडी मार्ग पण घेऊन येतो. इकडच्या बाजूने खालून रस्ता येतो, वळण घेऊन असा इकडे येतो आणि इथून वरती जातो. तर नवीन ड्रायव्हर असाल तर हा रस्ता तुमच्यासाठी थोडासा रिस्की आहे, कारण एकदम जागेवरती चढ आहे आणि वळणदार आहे. तर एक्सपिरियन्स्ड असाल तर तुमची गाडी आरामात वरती येईल. हा असा पूर्ण वळण घेऊन असा वरती जातो आणि इथून किल्ल्यात प्रवेश करतो. सगळं फिरून झाल्यानंतर शेवटी आम्ही पुन्हा एकदा भवानी मातेच्या मंदिराकडे निघालो. काल रात्री इथे आलो तेव्हा मंदिर बंद होतं, त्यामुळे मातेचं दर्शन घेता आलं नाही. आता दिवसा उजेडी मंदिर उघडलेलं असेल म्हणून दर्शन घ्यायला आलो. गडकऱ्यांनी जीर्णोद्धार केलेलं हे भवानी मातेचं भव्य मंदिर. जीर्णोद्धार करताना शिवकालात असलेले दगडी मंदिर त्याच्या मूळ स्थितीत कायम ठेवून समोर नव्याने सभा मंडप उभारला आहे. मंदिरात भवानी मातेची मूर्ती असून ती आपल्याला प्रतापगडाच्या भवानी मातेची आठवण करून देते. मंदिराच्या सभा मंडपात शिवकाळातील प्रसंग रंगवलेली चित्रे लावली आहेत. मंदिराच्या परिसरात गणपती व महादेव या दोन देवतांची 2 लहान मंदिरे आहेत. गणेश शिल्प, इथे मारुती शिल्प आणि हे गरुड शिल्प आणि त्याच्या समोर असलेले घोड्याचे मुख आणि आतमध्ये पारगड भटकंतीचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. जेवढा होईल तेवढा पारगड दाखवायचा प्रयत्न केला. तरी पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल. याच्या पुढे येणारे सगळे व्हिडिओज बघा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.